नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ। आणि आता वाजले बघा सकाळचे 10:30 आणि आमच्याकडे चालू झाली पूजा। म्हणजे काल जी व्हिडिओमध्ये दाखवली होती मी तुम्हाला पूजा मांडलेली, ती आजपासून सुरुवात झाली त्याची। तर सकाळी 7 पासूनच पूजा चालू आहे, आवाज येत असेल तुम्हाला। तर आज आम्ही सकाळी लवकर उठून पटपट सगळे काम आवरले। आम्हाला माहित होतं आज पालखी येणार आहे, कारण की मिरवणूक निघणार आहे। तर गावातून अगोदर मिरवून येऊन नंतर मग आपल्या माळेवाडीवर येणार आहे। तर आत्ताच आमचं आवरलं, पूजेचं ताट दाखवते मी तयार केलेलं, आणि तिथं कशी तयारी झाली ते पण दाखवते समोर व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत। माझं काही शक्य झालं नव्हतं बघा ताई, माझं घरी काम चालू होतं। तर सोनू म्हणे की मम्मी मी दाखवून येतो त्यांना केंद्रामध्ये काय काय चालू आहे आपल्या। तर इकडे बघू शकता तुम्ही की याच्यामध्ये काय नेलं होतं सोनू, याच्यामध्ये महादेवाची पिंड आणि नंदी। तर त्या बैलगाडीमध्ये महादेवाची पिंड आणि नंदी हे तुम्ही बघू शकता, इकडं काढणं चालू आहे बघा। तर अशा प्रकारे त्यांनी काढून त्याच्यामध्ये नेलं होतं। तर सोनू रॅलीमध्ये पण गेला होता बघा, माझं काही रॅलीत जाणं झालं नाही। इकडं तोपर्यंत भजनं वगैरे चालू होते, मस्त गजर होता, करमत होतं आणि छान वाटतं बरं का असं काहीतरी कार्यक्रम असल्यावर। तर आज नेमकं आहे आम्हाला वाटलं होतं 2 वाजता जाऊ आम्ही, पण आम्ही जाणार आहे उद्या। आणि उद्या आमच्या इथे मोठा भंडारा, तर त्याचा काही व्हिडिओ मी टाकू शकणार नाही, कारण की मी चालले मामाच्या घरी वास्तुशांतीला। तर बघू शकता इकडे चाललेली आहे पिंड याच्यामध्ये ठेवायला। ही गावामधून आणली होती, आहे ना सोनू? हो, गावामध्ये कुठं कुठं गेले होते तुम्ही? गावामध्ये सगळ्या गल्ल्यामध्ये, सगळ्या गल्ल्यामध्ये सगळ्यांनी पूजा केली असं नाही ना? आणि तशीच आम्ही पण वाट बघितली होती, इकडं ताट वगैरे तयार करून ठेवलं होतं, पण इकडं कोणी आलंच नाही। त्याच्यामुळं आम्ही डायरेक्ट मंदिरातच जाऊन दर्शन घेतलेले, समोर व्हिडिओमध्ये दिसनच तुम्हाला। तर इकडं बघा सगळेजण बसताय मस्त, आणि पिंडीची चालू आहे ठेवण्याची तयारी। आणि हे बैल बघा किती सुंदर आहे, आणि त्यांना गोंडे किती छान लावलेले। हे माझ्या चुलत दिराचे बैल होते बघा, तुम्ही बघितलेले, त्यांनी लावले होते बैलगाडीसाठी। पुढं बैलगाडी, मग छान अशी मुलं वगैरे बसून गेले होते। तर इकडं आवरलेले बघा, आत्ताच घर वगैरे सगळं आवरलं आमचं। समूला आंघोळ करून झोपू घातलं, आणि इकडे केलेलं आहे मी ताट। तरी बघा पूजेसाठी ताट करून ठेवलेले, याच्यामध्ये ठेवलेले फुलं, इकडं आहे फुलं, पंचपाळ, पाणी, अगरबत्ती, तांदूळ, साखर, आणि इकडे दिवा पेटी। तर असं छान तयार करून ठेवलेले ताट। तर आता आपण समोर पालखी आल्याच्या नंतर पूजा करून घेऊ। तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। इकडं सोनूची पण पूजा झालेली बघा, त्यांनी पूजा वगैरे केली, आणि तो आज मंदिरात आहे सकाळपासून। आत्ता फक्त 9:30 वाजलेले ताई, पण खूप ऊन पडलेले आहे, आणि आम्ही इकडं भिजवून ठेवतोय बघा उडदामुगाच्या पापडाचा उंडा। तर इकडं आई भिजवत आहे याला, आता 1 तास भिजू घालू आपण, आहे ना? तर याला 1 तास भिजू घालणार आहे आम्ही, कारण की मग छान भिजतं, तोपर्यंत आमचे जेवण वगैरे होते, आणि आपली पालखी पण येते। पालखीची पूजा झाली की आपण लगेच पापड करायला लागणार आहे। तर सोनू गेलेला आहे बघा दिंडीमध्ये, मिरवणुकीमध्ये, आणि मी नाही आता जेवून घेते। तर जेवायला काय काय बनवलं दाखवते मी तुम्हाला। तर ह्या बनवलेल्या आहे गवारीच्या शेंगा तेला मिठामध्ये, इकडं बनवलेली हिरवी मिरची तळलेली बघा, म्हणजे फिक्कीच आहे ती खायला। इकडे चपाती आणि मटकीची या घुगऱ्या पतल्या केलेल्या आहे। तर आईचं माझं दोघीचं ताट वाढून घेतलं असं। तर दोघीचे ताट वाढले बघा, आणि आम्ही बसतोय जेवायला। तर या जेवायला। ताई पालखीची वाट बघत बघत किती वेळेचं घरीच बसलो आम्ही, पण पालखी काही आलीच नाही, कारण की आमच्या इथले सगळे गेले कामाला, त्याच्यामुळे त्यांनी डायरेक्ट मंदिरात नेली। तर मी आणि सोनू आता चाललो मंदिरात पूजा करायला। तर हे ताट बघा, आणि महादेवाच्या पिंडीखाली रास टाकायला चाललेली आहे गहू। तर चला। तर मी आले बघा मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी। तर मी तर सगळ्यात अगोदर दत्त महाराजांची पूजा केली, नंतर महादेवाची पूजा केली, नंतर
स्वामी महाराजांची पूजा केली आणि बाहेर बघाय सगळी मंडळी मस्त भजन वगैरे म्हणत होती. वातावरण खरंच खूप छान होतं आणि पूजा तर खरंच खूप 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 सुंदर मांडलेली होती बघा. एकदम प्रसन्न वाटत होतं तिथं, एकदम चांगलं. मला म्हणजे येऊच नाही वाटलं, पण आता घरी पण थोडेसे कामं होते, मग मी पूजा वगैरे तिथं करून घेतली. महादेवावर पाणी वगैरे टाकलं, त्यांना भस्म वगैरे लावला आणि छान पांढरे फुलं वगैरे नेले होते मी, ते फुलं वगैरे वाहून घेतले. दत्त महाराजांना पण फुलं वाहिले, स्वामी महाराजांना पण फुलं वाहिले. तर अशा प्रकारे मी पूजा केली बघा. आणि इकडं जे गहू दिसत आहे तर याच्यामध्ये आपण ठेवणार आहोत महादेवाची पिंड आणि नंदी यांना झाकून. त्याच्यामुळं सगळ्यांनी महादेवाला झाकवण्यासाठी गहू दिले होते. आम्ही पण 5 किलो गहू दिले होते. प्रत्येकाने ज्याच्या यांनी त्याच्या पद्धतीनं दिले, जेवढे पाहिजे तेवढे असे. तर सगळे गहू वगैरे टाकले, मग नंतर पूजा वगैरे केली आणि मी आणि सोनू नंतर घरी आलो. तर आजचा ब्लॉग छोटाच होता. ताई तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला का कमेंट करून नक्की सांगा. आणि माझा उद्याचा ब्लॉग विसरू नका, कारण की मी जाणार आहे मामाच्या घरी वास्तुशांतीसाठी. तर त्यांचं घर बघा किती सुंदर असं बांधलेलं आहे. तर मी तुम्हाला ते उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर शेवटपर्यंत उद्या व्हिडिओ नक्की बघा. तर आजचा आपला इथंच व्हिडिओ संपवते. धन्यवाद, बाय.